वैदेक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे, रोगायशा द्याव्या वल्ली जाणे झाली बाधाती. निदे रुकावी चुमोल, निदे रुकावी चुमोल पाहे बोल प्रीतीचे. रोगायशा द्याव्या वल्ली जाणे झाली बाधाते. तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची. रोगायशा द्याव्या वल्ली जाणे झाली बाधाते. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे. हे पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे परीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. नमामि सद्गुरो शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वैदेक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे, रोगायशा द्याव्या वल्ली जाणे झाली बाधाती. प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता घेतलेला भंग जगदवंदनीय श्री संत तुकोबराय यांच्या गाथ्यातील भवरोगावर इलाज करणाऱ्या वैद्याचा परिचय करून देणारा, पंढरेश परमात्म्याचा वैद्य या रूपकातून परिचय करून देणारा गोड अभंग आहे. विठाला 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 विठाला. भवरोगानं पीडित असणारी तुमच्या आमच्यासारखी काही मंडळी तुकोबरायांकडे येते. तुकोबराय, जगाच्या पाठीवर असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन आलो, भवरोग काही बरा होईना. जर्जर झालो आम्ही या भवरोगाने, नको नको झालं महाराज. एकाही हॉस्पिटलमध्ये गुण आला नाही, हाऊस फिटली, पण आजार तसाच आहे. असा एखादा वैद्य आहे की नाही या रोगावर इलाज करेल? तुकोबराय म्हणतात, या जगाच्या पाठीवर फक्त एकच वैद्य आहे, वैद्य एक पंढरीराव. कशामुळे तो एकमेव? म्हटले डिग्री सुद्धा फक्त त्याच्याकडेच या रोगावर इलाज करण्यासाठी लागणारी. ज्याच्याकडे डिग्री आहे त्याच्याकडे इलाज करायचा, नाहीतर मग बिगर डिग्रीवाल्याकडे जाऊन आपल्याला बहुतेक लवकरच जावं लागतं. डिग्री तुकोबराय सांगतात अंतकरण कळावं लागतं भवरोगासाठी. कारण भवरोगावर इलाज करायचा असेल तर व्याधीवर करून चालत नाही, आधीवर करून चालत नाही, उपाधीवर करावा लागतो. व्याधीच्या आधी असते ती आधी, आणि आधीच्याही आधी असते ती उपाधी, आणि ती कुठं असते म्हटले तर अंतकरणात. आणि अंतकरण जर कळलं तरच तो इलाज, ती ट्रीटमेंट अचूक करता येते. तुकोबराय सांगतात ते अंतकरण कळावं फक्त ते त्यालाच. न कळत न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अंतकरण कळणारा तोच आहे. आणि भवरोगावर इलाज करायचा असेल तर ती डिग्री फक्त त्याच्याकडेच आहे. आणि तुकोबराय सांगतात
जसा रोग असेल तशी वल्ली, चुकतच नाही महाराज. रोगा ऐशा द्याव्या वल्ली. कशामुळे? जाणे झाली बाधा ती, जी बाधा झाली ती भगवंताला अचूक कळते आणि मग तुकोबराय सांगतात अचूक वल्ली मिळते आणि रोग समूळ नष्ट होतो. ती माणसं म्हटली तुकोबराय, एवढा एकमेवा द्वितीयम डॉक्टर, एवढा स्पेशल डॉक्टर, मग त्याच्याकडे फीस भरपूर लागत असेल, कारण चांगला डॉक्टर भरपूर पैसे. तुकोबराय ज्या अर्थी एवढा एकमेव तो वैद्य आहे त्या अर्थी तो फीस भरपूर घेत असेल ना, मग आमच्याकडे पैसा थोडाच आहे. तुकोबराय म्हटले काळजी करू नका. निदे रुका वेचू मोल. रुका द्यावा लागत नाही, मोल द्यावं लागत नाही, पैसा द्यावा लागत नाही. म्हटले मग काहीच लागत नाही का? तुकोबराय म्हटले फक्त प्रीती लागते. निदे रुका वेचू मोल, पण पाहे बोल प्रीतीचे. जीवनातलं प्रेम पाहतो, प्रीती पाहतो आणि प्रीतीच्या बदल्यात उपचार करतो. म्हटले प्रेमाच्या बदल्यात? म्हटले हो. असं तर आम्ही कोणीच ऐकलं नाही हो, प्रेमाच्या बदल्यात मिळणार आहे. तुकोबराय कशामुळे सगळं हे तो करतो एवढा स्पेशल असून सुद्धा फक्त प्रेमाच्या बदल्यात करावं? तुकोबराय म्हणतात तो दयाळू आहे म्हणून करतो. तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची. विठ्ठल 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 भगवान भैरवनाथांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र आंबिलवाडी या ठिकाणी सालाबादप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य असा सोहळा आणि या सोहळ्यातील सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने, विशेषतः आजचे जे यजमान आहेत त्या सर्वांच्या वतीने आदरणीय परमस्नेही वाकसर यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आहे. या सेवेसाठी आपल्या गावचं भूषण असणारे, ज्यांचं गायन क्षेत्रातच नव्हे तर कीर्तन क्षेत्रातही ज्यांचं खूप छान नाव आहे, चांगलं नाव आहे, असे माऊली महाराज वाबळे या ठिकाणी आहेत. महाराजांनाही वंदन आहे. त्यासोबतच व्यासपीठ चालक असणारे हरिभक्तीपरायण कनसे गुरुजी, अजिनाथ महाराज भोईटे, त्यांनाही वंदन आहे. गायन साथीसाठी महाराजजी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण मंगेश महाराज साळुंके, रामदास महाराज गव्हाणे, जगदीश महाराज मोहिते, सर्व महाराज मंडळींना वंदन आहे. मृदुंग साथ करण्यासाठी ज्यांचा गोड असा मृदुंग आपण ऐकतो आहोत, आदरणीय हरिभक्तीपरायण राहुल महाराज शिंदे, महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर अशी साथ या ठिकाणी करतायत. हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज वाघ, शुभम शेंडगे महाराज, त्यांनाही वंदन आहे. मारुती महाराज मोरे, दिनकर महाराज गाडेकर, जालिंदर महाराज गोरे, त्यासोबतच या ठिकाणी भाऊसाहेब लोखंडे महाराज, भैरवनाथ भजनी मंडळ, सुदाम महाराज मोरे, सर्वांना वंदन आहे. आणि योगायोगानं आज या ठिकाणी कीर्तन शूटिंग करण्यासाठी खुरंगे महाराज आणि बिटके महाराज उपस्थित आहेत. आता आपलं हे कीर्तन बहुतेक सर्व दूर माणसं ऐकत असतील नाही का, तर त्यांनाही आज या यजमान असणाऱ्या सर्व मंडळींनी निमंत्रित केलेलं आहे. आल्यानंतर समजलं की तरुण मंडळी एकत्रित येते आणि हा सोहळा करते. मनस्वी मोठा आनंद झाला. आदरणीय मारुतीजी खकाळ, केशवजी वाबळे, सरपंच सुरेशजी ढवळे, दत्तात्रयजी वाबळे वाकसर, मारुती महाराज लवांडे, संदीप देशपांडे, उत्तम शेटे, बरोबर ना, नामदेव भोईटे, रामदासजी शिंदे, हरिभाऊ मेटे, सुनीलजी कदम, विनायकजी देशपांडे, भरत दरंदले, राजाबापू शिंदे आणि जनार्दन काटे लाटे हां, सर्वांचं सौजन्य आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं मला की काय कोणाचा नामोल्लेख करू नका, पण खऱ्या अर्थाने जी माणसं चांगली काम करत असतात त्यांचं नाम घेतलं पाहिजे. त्यांचं नाव का घ्यावं, घेण्यासारखं असतं म्हणून घ्यावं, बाकी काही नाही. विठ्ठल
आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने पारमार्थिक जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे हे तरुणांना कळल्यामुळे ही तरुण मंडळी सर्व एकत्रित आहे. गाव जरी वाडी असली तरी गावाला लाजवेल असा कार्यक्रम आपण करता. तुम्हा सर्वांच्या चरणी माथा ठेवतो. बरीच पाहुणे मंडळी आहे, बाहेरून आलेली मंडळी आहे. कदाचित आता माझं वय झालं, सगळ्यांची नाव आठवत नाही, पण सर्वांच्या प्रती माझ्या मनात नितांत आदर आहे. आमची दिदी उपस्थित आहे, आमची ही गोडलेकरं उपस्थित आहेत, आपले स्थानिकचे महाराज, सगळ्यांचा उल्लेख झाला आहे ना? जरी झाला नसला तरी आदर नक्कीच आहे. आपण सर्व दर्शनपात्र मंडळी आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी मी दंडवत घालतो. आपण टाळ घेऊन या वयात उभे आहात. आपणास धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. आदरणीय बाबाजी आहेत, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठ्ठल 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 विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनातली इति कर्तव्यता जर काय असेल, या जीवनाचं मुख्य ध्येय जर काय असेल तर भवरोगाला संपवणं. मानवी जन्म कशासाठी मिळाला, या शरीराला आपण कशासाठी आलो? माऊली लिहितात, तैसे येण्याचे शरीरे शरीरायने सरे, किंबहुना येर झारे चिरापडी. येर झारेवर दगड घालण्यासाठी हा जन्म आहे, येर झारेमध्ये अडकण्यासाठी नाही. आणि म्हणून येरझार जर आपल्याला संपवायचे असेल तर त्याचं आपल्याला समूळ ज्ञान झालं पाहिजे. त्याला समूळ नष्ट करण्यासाठी आपल्याला आपलं ज्ञान प्राप्त करता आलं पाहिजे. काही गोष्टी अजिबात शिल्लक ठेवू नयेत सज्जन हो. व्यवहारातल्या सांगायचं ठरलं ना तर दारं धरत असो आपण, शेकोटी केलेली असेल तर संपूर्ण नष्ट केल्याशिवाय घरी यायचं नाही. जर कदाचित आपण जाळ संपला असं समजून दुर्लक्ष करून घरी आलो, एखादी झुळूक आली आणि जर ठिणगी उडाली तर कधी वनवा लागेल सांगता येत नाही. तृणाग्नी मिळे समरस झाले, एक ठिणगी सुद्धा वनवा लावू शकते. म्हणून अग्नी ठिणगी सुद्धा शिल्लक ठेवायची नाही. तसंच कर्जही व्यवहारात शिल्लक ठेवायचं नाही. 10 रुपये कर्ज ठेवून जर आपण गेलो तर त्याच्या दावणीला बैल होऊन जन्माला यावं लागतं. कर्ज नाही शिल्लक ठेवायचं. एक तर घ्यायचंच नाही आणि घेतलं तर ठेवायचं नाही. आता आपल्याला असं वाटतं सरकार फेडेल, चांगली गोष्ट आहे. सरकारने ते माफ करावं, त्याबद्दल काही माझं ऑब्जेक्शन थोडंच आहे. पण त्यांनी नाहीच माफ केलं तर आपल्याला नियती माफ करत नाही. आपल्याला कर्ज फेडावं लागतं, ते या ठिकाणी समूळ देऊनच जावं लागतं. जसं व्यवहारामध्ये ह्या गोष्टी शिल्लक ठेवू नयेत, तसं आत्मिक दृष्टीने जर विचार केला, पारलौकिक दृष्टीने विचार केला, जीवनाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला सुद्धा भवरोगाला यायचं नसेल तर 3 गोष्टी समूळ नष्ट कराव्या लागतात. पहिली नष्ट करावी लागते ती कर्म, दुसरी नष्ट करावी लागते ती वासना आणि तिसरी नष्ट करावी लागतात ते दोष. ज्याला वाटत असेल आपल्याला पुन्हा या फेऱ्यात अडकायचं नाही गड्या, त्याने 3 गोष्टी शिल्लक नाही ठेवायच्या. कर्म शिल्लक राहिलं की माऊली सांगतात, अगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. पुन्हा देहाला यावं लागेल जर आपलं कर्म शिल्लक राहिलं तर. केले कर्म झाले तिची भोगा, केले कर्म झाले तिची भोगा, केले कर्म झाले तिची भोगा, केले कर्म झाले तिची भोगा. उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे कीर्ती, हरी मुखे गाता हार बलिचिंता, हरी मुखे गाता हार बलिचिंता. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरी मुखे गाता हर बलिचिंता, हरी मुखे गाता हर बलिचिंता. केले
कर्म झाले त्याची भोगारी. जे कर्म करतो आपण तेच जर आपण अडकलो, जर शिल्लक राहिलं, तर पुन्हा भोगण्यासाठी भोगे जाणी जे केले पूर्वजन्मी, नाही का. आपल्या जीवनामध्ये कर्म शिल्लक ठेवायचं नाही. याचा अर्थ कर्म करायचं नाही का? कर्म करायचं, कर्माचा त्याग नाही करायचा, पण कर्मातला त्याग करायचा. कर्माचा नाही त्याग, पण कर्मातला म्हणजेच कर्म फलाशा टाकून द्यायची. मी करतो सोडून द्यायचं आणि ब्रह्मार्पण बुद्धीने कार्य करत राहायचं. वाट्याला आलेलं काम राम समजून करायचं, नाही का. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, हो अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो सगळं काय विठाई स्वरूप, विठ्ठल स्वरूप. याला म्हणायचं बागायतदार जमीन. म्हणजे बागायतदार, बागायत जमीन. उगाच 100 एकर ऊस आहे आणि पाटाला पाणी आहे, त्याला बागायतदार नाही म्हणत. बागायतदाराची खरी व्याख्या ही आहे. सावता महाराजांनी बागायत जमीन केली. आपली जमीन जिरायत असते म्हणून तर ती आपलं जिरवते. आपली जिरवली की नाही आपली तिने, बघा ना. म्हणून जगत असताना बागायतदार व्हायचं महाराज. सावता महाराजांसारखं वाट्याला आलेलं कर्म परमेश्वरानं दिलेली संधी आहे. परमेश्वराची या ठिकाणी इच्छा समजून करावा. कर्म शिल्लक ठेवायचं नाही का. दुसरी गोष्ट, वासना शिल्लक नाही ठेवायची. वासना जर शिल्लक राहिली तर जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागतो. वासना ही समूळ खणून काढावी. वासना शिल्लक नाही ठेवायची, नाहीतर मग ते जन्माला घेऊन जाते. घाला तो घातला वासनी, घाला तो घातला वासनी, वासने घाला तो घातला वासने, वासने घाला तो घातला वासने. जन्मभरात राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने, हो घाला तो घातला वासने. घाला तो घातला वासने, घाला तो घातला जडभरत राजा हरणी गर्भा गेला. कशाने गेला महाराज? तपस्वी आहे. कथाभाग सांगून वेळ घेणार नाही, पण त्याला सुद्धा ते मरणाचं विसरलं ना हरणाचंच ध्यानात आलं. गेलं ना हरणाच्या जन्म. वासना वाईट आहे महाराज. ती वढाळ असते. कधी कोणाला कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून तर संत सांगतात, जाऊ नये तिकडे जाय, खाऊ नये ते खाय. वासना वढाळ गाय गड्यानो वासना वढाळ गाय, हे वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, हे वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. जाऊ नये तिकडे जाय, पाऊल टाके तिकडे जाय, खाऊ नये ते हे जाऊ नये तिकडे जाय. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. हे वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना तिचा हानुनी मोडा पाय. नाही का? जाऊ द्यायची नाही महाराज, पांगडीच करून टाकायची. पायच काढायचा महाराज तिचा. संत सांगतात, मी पदरचं थोडंच सांगतो, त्यांचं मत आहे. वासना शिल्लक ठेवायची नाही. तिसरी गोष्ट, दोष शिल्लक ठेवायचं नाही, नाही तर पुन्हा जन्म आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी
दुःख दोषानुदर्शनम, हे सगळं जे पुन्हा पुन्हा दर्शन होतं ते दोषानं. पाप करून या जन्मा येतो प्राणी, नाही का? पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी. तुम्ही म्हणाल दोष जन्माला आणतात का? हो, आता सगळे सांगतही नाही आणि त्याला वेळही नाही आपल्याला. पण सहज चिटकलेले दोष असतात ना, आपल्याला ते लक्षातच येत नाही कधी फसवतात. कधी तंबाखू आपल्याला माणसातून उठवते ध्यानातच येत नाही. मला येतं का सांगा बर? एवढी पवित्र करून ठेवलेली असते आपण. काही वस्तू सोमवारी चालतात तर रविवारी चालत नाही, काही एकादशीला चालतात तर शिवरात्रीला चालत नाही, काही आमोशाला चालतात तर पौर्णिमेला चालत नाही. तंबाखू एवढी पवित्र आहे महाराज. सोमवारी चालते, एकादशीला पण चालते, शिवरात्रीला पण चालते. आता इथं कोणी खात नाही, पण विषय आलाय तो आपला म्हणून सांगतो. तुम्हाला ते सांगावं असं अजिबात नाही महाराज, तुमचा मी वेळ घेतो वास्तविक पाहता. पण हा दोष आहे. चिटकल्यानंतर जन्माला कसा नेतो? हिरव्यागार तंबाखूच्या शेतातून गाढव चाललं होतं आणि तंबाखूच खाईना. तंबाखू म्हटले, गाढवा, माणसं एवढं प्रेम करतात आणि तू वर तोंड करून चालला, अपमान करतो काय माझा? अरे एवढे सगळे चवीनं घेतात, खातात आणि तू खुशाल तोंड लावायला तयार नाही. गाढवाने तिला हात जोडले ना पाया पडला, म्हटलं तुझ्या पाया पडतो पण नादी लावू नको. ते म्हटले, असं काय तुझं वाटोळ झालं का? काही झालं काय तुझं असं पाया पडतो आणि दंडवत घालतो? गाढव म्हटलं, पहिला मी माणूसच होतो म्हणे, तुझ्या नादी लागलो म्हणून तर गाढव झालो. आणि आता गाढव होऊनही मी जर गाढवपणा केलाच तर विचार करत होतो. म्हटले कशाचा? किती वेळा जन्मा यावी नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. हे किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. कोणाला कळतंय हे? कोणाला कळतंय? एका प्राण्याला कळतंय, मग माणसासारख्या प्राण्याला कळलं पाहिजे. तुम्हाला फार राग आला ना माझा तर सगळ्या पुड्या मला देऊन टाका, सोडून द्या, काय त्याचा उपयोग नाही महाराज. आयुष्य जगत असताना गाडीत पेट्रोल टाकताना सुद्धा माणसं पंपाचा विचार करतात. कोणत्या कंपनीचा पंप आहे, गाडीत पेट्रोल टाकायचंय. एवढी मोठी गाडी, बलवान मूल्यवान गाडी, तोंडात काही टाकतात माणसं, विचारच नाही. आहे की नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबराय सांगतात माझं काहीच यात म्हणणं नाही. तुकोबराय म्हणतात औषधाला दोष शिल्लक ठेवू नये त्याला माणूस म्हणतात. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहतावा गुण मिळेची, पाहताची अवगुण मिळते. सज्जन व्हावं लागतं. सज्जन तुकोबराय कोणाला सज्जन म्हणावं? तुकोबराय सांगतात औषधाला दोष शिल्लक नाही. तीर्थाला गेला तर तीर्थाला प्रश्न पडतो याचे कोणता दोष घ्यावा आणि खावा. यमो म्हणे कवना ते यमावे, दमो म्हणे कवना ते दमावे.
तीर्थे म्हणती काय खावे. दोष ओखदाशी नाही, ओखद म्हणजे औषध. औषधाला दोष शिल्लक ठेवणं इकडे त्याला माणूस म्हणतात. बरीच माणसं म्हणतील खरंय महाराज कळतंय पण अंगीभूत होत नाही. कीर्तनात असं वाटतं सुद्धा टाकून द्यावी पण काय करावं. बरीच माणसं वारीला गेली, पंढरीला गेली का चंद्रभागेत पुढी टाकतात आणि गावात आली का दुसरी घेतात. म्हणजे त्याला सतत या ठिकाणी जीवनात अंगीकरण होत नाही. ऐका ऐका मी तेच सांगणार आहे, उपाय सांगणार आहे आपल्याला. याच्यावर ते इलाज करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जर आपल्याला इलाजच करता आला नाही, समजा हे कळतंय सुद्धा, जर शिल्लक राहिलं तर मग जन्माला यावं लागतं. आणि जन्माला आलं की 3 तापाला सामोरं जावं लागतं. कठीण ताप आहेत महाराज. पहिला ताप जर कोणता होत असेल तर त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. देही प्रगटे रोग व्याधी, देहामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण होणं. आता काय थोडे रोग आहेत का महाराज, काय सांगायचं. वैद्यकशास्त्राचा सर्वे प्रत्येक 5 माणसामध्ये 1 हृदयविकारी आणि प्रत्येक 3 माणसामध्ये 1 शुगरवाला आहे. काय प्रमाण झालं महाराज. आता थोड्या दिवसात आपण 100% होणार. इथं सुद्धा तरुणांचं प्रमाण सोडा, समजा पण 5व्या वर्षी शुगर आहे आता. म्हणजे अनुवंशिकच यायला लागली. इतकं भयानक झालं जीवन आपलं. मला वेळ नाही घ्यायचा. पण का बरं हे सगळे रोग निर्माण झाले. बरीच माणसं म्हणतात आता काय करावं, फार रोगांचं प्रमाण वाढलं. तुकोबराय स्पष्ट बोलणारे होते. तुकोबराय म्हटले रोग तसे होतच नसतात. आयुष्य जगत असताना अनेक प्रकारचे पाप होतात आणि ते सगळे रोगाच्या रूपाने येतात. तुका म्हणे पापे येथे रोगाची आरोपे, येथे रोगाची आरोपे, येथे रोगाची. तुका म्हणे पापे येथे रोगाची रूपे, येथे रोगाची रूपे, येथे रोगाची रूपे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे पापे रोगाच्या रूपे. बरं का बरं पाप करतो आपण. पाप करण्याचं एकच कारण आहे. या सगळ्या कारणात आपण अडकलेलो असतो. अर्जुनाने सुद्धा भगवंताला विचारलं अथकेन प्रयोक्तोयम पापम चरते पुरुषा. का बरं हा माणूस पाप करतो. म्हटले कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. अर्जुना कामामुळे क्रोधामुळे माणूस अनेक प्रकारचे पाप करतो आणि मग ते रोगाच्या रूपाने येतात. हा झाला आध्यात्मिक ताप. दुसरा तापही असाच आहे बघा, त्याला दैविक ताप म्हणतात. अतिवृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटियाला झाला कष्टी. अतिवृष्टी होणं, महापूर येणं. जसं आपलीच पाप आध्यात्मिक ताप निर्माण करतात तसं आपलंच जगणं, आपलंच वागणं हा ताप निर्माण करत. पूर काय उगीच आला का. आपण नदीचं पात्रच ठेवलं नाही मग त्यांनी कुठून जायचं. निसर्ग हा त्याची जागा त्याची ताब्यात घेतच असतो. त्याला काय तलाट्याकडे जायचं का नोंद करायला बा मी इथून येणार आहे. नाही, त्याने ठरवलं इथून मी जाणार, माझी वाट आहे. मला ही दाहकता का सहन करावी लागते त्याचं एकच कारण आहे, आपण निसर्ग हा त्याच्या जागी ठेवला नाही, सगळा ढवळून काढला. नद्या स्वच्छ करण्याची गरजच नाही, फक्त आपण घाण थांबवली की त्या स्वच्छच आहे. झाडं लावायची गरज नाही, फक्त आपण तोडायचं थांबवलं पाहिजे. निसर्ग फार छान इमानदार आहे महाराज. पावसाळा आला की पाऊस येतो. अजूनही बरं चाललंय. पुढे म्हणतात बा भयंकर आहे, पण अजून तर बरं. कोकणात गेलो कीर्तनाला आणि कीर्तनातच पाऊस आला. त्याला मी म्हटलं अरे आमच्याकडे दुष्काळ, तेव्हा दुष्काळ होता. आमच्याकडे दुष्काळ आहे म्हटलं तर इकडे कीर्तन सुद्धा करू दे ना, आमच्याकडे का बरं नाही आला. तो पाऊस म्हटलं तुमच्याकडे का जवळून यायचं का महाराज. 2000 किलोमीटर सागरात तयार व्हावं लागतं, 2000 किलोमीटर तुमच्याकडे यावं लागतं. मी म्हटलं मग काय झालं. तो म्हटलं तुमची का उचल घेतलेली आहे का. बरं एवढ्या लांबून मी दरवर्षी येतो, तुम्ही कधी मला नारळ दिलं का, कधी पाकिट, बरं कधी हार फुलं काही, हात जोडले वा पहिल्या पावसाला, असं काहीच नाही. म्हटलं अजिबात कोणी आपलं ध्यान सुद्धा करत नाही. रोज सूर्य उगवतो, कोण दर्शन घेते महाराज. या निसर्गाविषयी आपण कुठे एवढी कृतज्ञ भावना कोणाच्या जीवनात राहिली. मी म्हटलं पण जाऊ दे आता काय समाज आहे म्हटलं बदलत चाललाय, पण तू नको ना बदलू. तो म्हटलं मी नाही बदललं पाहिजे आणि तुमच्यात काहीच बदल नको व्हायला. म्हटलं झालं काय. म्हटलं 2000 किलोमीटर वरून मी फुकट आलं पाहिजे, वेळेला आलं पाहिजे, आणि तुम्ही 2 किलोमीटर सुद्धा फुकट कीर्तनाला जात नाही. म्हटलं तुम्हाला काहीच वाटत नाही का. ते मलाच बोललं फार, तुम्हाला काय नाही म्हणलं.
प्रत्येक माणूस इथं बेईमान झाला नाही का? आयुष्य जगत असताना कुठेतरी निसर्ग अजूनही त्याच्या नियमातच आहे, पण नियम मोडले तुम्ही आम्ही, आणि म्हणून तो ताप निर्माण होतो. अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप होतो, जाऊ द्या, हे आपलंच कर्म आहे. तिसरा ताप याच्यावर विचित्र आहे, मी त्याच्यावर इलाज सांगणार आहे बरं, पण ऐकून घ्या, कळलं पाहिजे. तिसरा तापही असाच आहे. भूते उपद्रव दिदला, ताडीला अथवा निस्तेजीला. भूतांनीच भूताला ताप देणं म्हणजे माणसाने माणसाला ताप देणं. आता मला सांगा, आपली भक्तीची व्याख्याच जर माऊलींनी काय केली असेल तर, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योगू माझा निश्चित जाण. भेटेल त्याला परमेश्वर समजावं, भेटेल त्याला त्याच्यामध्ये भगवंताला पाहावं. आता आपण प्रत्येकात देवाला पाहतो का सांगा बरं? कोणाला असं वाटतंय बरं दुसऱ्यात देव आहे आणि त्याचं दर्शन घ्यावं? अजिबात नाही महाराज. हे भूत इतकी विचित्र वागायला लागली, स्मशानातली भूत सुद्धा लाजून यायचं बंद झाली माणसात. येतात का ती आता? येत नाही महाराज. अमावस्येच्या दिवशीच नेमकं कीर्तन करून चालून स्मशानातून बसलेलं होतं. म्हटलं अरे आता येत नाही रे गावात कुठं काय फेरफटक्याला. महाराज आता आम्ही यावं असं काही नाही राहिलं. म्हटलं कसं काय? आता आम्हीच कोणाला येऊन तरी झडपावून दुःख द्यावं असं अजिबात नाही. म्हटले जिवंत माणसं एकमेकाला असे झडपतात, आमच्या पुढचे पाऊल टाकतात नाही का? आपण एकमेकाच्या मागे हातपाय धुवून लागलो महाराज. सुखी होण्यासाठीच धडपड करत असताना प्रत्येक माणसाला असं वाटतं मी दुसऱ्याला दुःख देऊन सुखी होईल, आणि सुखी होण्यातली फार मोठी अडचण आहे. इथं सुखी होण्याची एकच सिस्टीम आहे, सांगून जातो ऐका. या यष्टीमध्ये आणि या सृष्टीमध्ये अतिशय सुंदर सिस्टीम आहे सुखी होण्याची, आपल्याला अजून कळेनाच. बघा, या शरीरामध्ये सगळे अवयव एकमेकावर प्रेम करून राहतात, बरोबर आहे का? हे हात कधी भांडले का? बोट कधी भांडतात का? नाही भांडत, एकत्रित राहतात. वज्रमुठ असते. चालत असताना सुद्धा एक पाय पुढे एक पाय मागे, कधी अहंकार नाही, कधी भांडण नाही, समन्वयाने राहतात, संबंधाने राहतात, एकमेकाचं सुख दुःख वाटून घेतात. या शरीरातली सिस्टीम आहे. आंब्याचे दिवस होते आणि आंब्याच्या खालून एक माणूस चाललेला, पण त्याने पाहिलं सुंदर पाडेवर, पण घेण्याची हिंमत नाही झाली. जरा मालक कठीण होता, त्याला वाटलं घेतला आणि जर तो आला तर मारेल. वरती असलेला पाड घ्यावा वाटला, खावा वाटला, परंतु वरती होता, दगड मारावा, दुसरी कैरी पडली आहे, तोच घेण्याची हिंमत नाही, तर दुसऱ्या पडल्यावर अवघडच आहे. तसाच पुढे गेला विचार करत, पण पुढे गेल्यानंतर तो जो पाड होता तो पाचोळ्यात पडला आणि आवाज ऐकला त्याने, पाड पडला बरं का. आता आवाज ऐकला कशाने? कानाने, बरोबर. परत फिरला, मागे कशाने आला? पायाने. बरं, आंब्या खाली आल्याच्या नंतर आंबा पाहू लागला. आंबा कोण पाहत होतं? डोळे. बरं, आंबा डोळ्यांनी पाहिला, घेतला कोणी? हाताने. बरं, हाताने घेतला, हाताने खाल्ला का? नाही खाल्ला. खायला कोणाला दिला? तोंडाला. बरं, तोंडाने तरी तोंडात ठेवला का? देऊन टाकला. ठेवत नाही ते. म्हणजे ऐकला कानाने, आला पायाने, पाहिला डोळ्याने, घेतला हाताने, खाल्ला तोंडाने, आणि तेवढ्यात मालक आला आणि म्हटलं कसं काय घेतला माझा आंबा, तू कसं काय घेतला? मारायला लागला. आता मार कोण खात होत? जे याच्यात नव्हते ते. एक जण म्हटलं अरे तुमचा काही संबंध नाही गालाचा आणि पाठीचा. ते म्हटले नसू दे संबंध, पण जे होते ते सगळे माझे आहेत. तो का म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. आई काजे तुम्ही भक्त भागवत, आई काजे तुम्ही भक्त भागवत. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. तुकोबराय सांगतायत, ऐका ना, ऐका गड्या, ऐका ना तुम्ही. इथं असलेली सिस्टीम का बरं तुम्ही ऐकून घेत नाही? तुका म्हणे सुख पराविया सुखी. अरे तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल
तर दुसऱ्याच्याच सुखाने नाथबाबा म्हणतात जेणे सुखी व्हावे तेने जग निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी. सिस्टीम आहे. ऐका बरं तुम्ही आहे ना थोडा स्वर द्या बरं कधी म्हणून द्या पण थोडा द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे सिस्टमच ही आहे. जर शरीर यष्टीमध्ये हे जगणं आहे तर मग सृष्टीतलं जगणं कसं आहे. नाथ बाबा सांगतात ज्याला सुखी व्हायचं असेल अज्ञानी लावावे सन्मार्ग. माऊलींना विचारलं माऊली कसं सुखी व्हावं आम्ही. माऊली म्हणतात पायाला गारवा प्राप्त झाला उन्हाळ्याचे दिवस असतील डोळे जळजळ करत असतील तर आजी म्हणते पायावर थंडगार पाणी घ्या डोळे शांत होतात. माऊली लिहितात बरं का पावश तलताला आहे की ते डोळ्याची लागी होय तैसा तैसा. बघा बरं माऊली काय म्हणताय. पायाला गारवा प्राप्त झाल्याच्या नंतर जर डोळे शांत होत असतील तर तू परसुखे जाय सुखाव तू. तसा तू परसुखाने सुखी हो. शेजाऱ्याचा मुलगा नोकरीला लागला की पेढे घेऊन वाट सुखी होशील. अरे भावाचा मुलगा नोकरीला लागल्याच्या नंतर तुला आनंदाच्या उकळ्या फुटतील त्या दिवशी तू सुखी होशील. नाहीतर या जगामध्ये दुसऱ्यावर प्रेम करणं हाच एक सुखाचा मार्ग आहे. हाच एक मार्ग आहे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमारे पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमार पावे. ऐका कडे ऐका साने गुरुजी सांगताय जगत असताना वाटेतला काटा उचलावा दुःखिता जवळ बसावं आजाराचे अश्रू पुसवावेत अश्रूच्या पाण्यानं मन स्वच्छ करावं त्यामध्ये भक्तीची आणि प्रेमाची वेल लावावी. असेलही दारिद्र्य गरिबी स्वत्व आणि सत्व गमवून देता भक्ती करत जगावं. मीराबाई सांगतायत अश्रूच्या पाण्यानं मन स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये भक्तीची वेल रुजवावी आणि जगाला सांगावं खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमार एकची धर्म जगाला प्रेमार. ऐका गडे ऐका सूर्यानं डोंगराच्या आडूनवर यावा असमंत उजळून टाकावं चंद्रानं जग शीतल करावं गंगा नदीनं दुर्गम ठिकाणी जन्म घ्यावा इतरांचं जीवन फुलवत फुलवत मार्गक्रमण करावं झाडांनी उन्हात वाढावं आपल्याला सावली द्यावी ढगांनी बनताना खारट पाण्यापासून बनावं आपल्याला मात्र गोड पाणी द्यावं आणि जगाला सांगावं काय सांगतात ढग एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. कधी कळणार माणसाला कळत नाहीये. अजूनही मेडिकल वाल्याला कात्री बांधून ठेवावी लागते मांजर नेईल म्हणून का माणूस नेईल म्हणून. माणूस नेणार आहे. अजूनही पानपोई टाकणाऱ्याला ग्लास साखळीनं बांधून ठेवावा लागतो. वाघ सिंह नेईल म्हणून का माणूस माणूस नेणार. अजूनही बँकेवाल्याला पेन दोऱ्यानं बांधून ठेवावा लागतो. पुत्र नेणार आहे म्हणून का माणूस माणूस. अजूनही मंदिरात गेलेला माणूस भगवंताच्या समोर नतमस्तक होताना चपलेवरच लक्ष आहे. अजूनही चपला सुरक्षित नाही कोणापासून माणसापासून. अजूनही माणसाला जगणं कळत नाही महाराज. जगत असताना संतांनी सतत सांगावं अरे द्वेषानं नाश होतो आणि प्रेमानं अविनाश होत आहे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला
सांगतात, कोणा हे जीवाचा न घडो मत्स. खरंय तुकोबराय. आम्हालाही असं वाटतं जगत असताना असंच जगावं. आम्हाला नाही वाटत हो आमच्या हातून असं घडावं. काय करावं? कीर्तन ऐकताना वाटतं खरंच आता नाही इथून पुढे चुकायचं, आता चांगलं जगायचं. घरी गेलो की पुन्हा आम्ही त्या संसारात वाहून जातो. प्रवचन ऐकताना असं वाटतं की आता नक्कीच असं जगायचं, पण टिकत नाही व चांगला विचार. तुकोबराय काय करावं सांगा ना. तुकोबराय म्हणतात, कधी मधी गोळी घेऊन आजार बरा नाही होत, मग ऍडमिट व्हावं लागेल. तुम्ही जर ऍडमिट झालात तर तरच तुम्हाला या ठिकाणी हा चांगला विचार रुजवता येईल कायमस्वरूपी. नाही तर मग असंच होईल. म्हटले आता चांगलं वाटतं की पुन्हा तसाच. ऍडमिट व्हावं लागेल. हो, आजार हा तसा जटिल आहे, ऍडमिट झाल्यावरच जाईल. म्हटले कुठे ऍडमिट व्हावं? अभंगाच्या वैदिक पंढरीराव तुकोबराय सांगतात, तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल या ठिकाणी. पूर्णपणे त्या पांडुरंगाची शरणागती करावी लागेल. कधीतरी सप्ताह आल्याच्या नंतरच फक्त कीर्तन ऐकलं, पुन्हा कीर्तनाकडेच डोकावून पाहिलं नाही तर मग नाही जुळायचं म्हटलं. कारण हा आजार तसा अंतःकरणातून जर समूळ नष्ट करायचा असेल तर त्याला दीर्घकाळ ट्रीटमेंट करावी लागते. आणि आपण एकदा का भगवंताच्या त्या हॉस्पिटलमध्ये आलो, तिथं आल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणावर ट्रीटमेंट सुरू होते, शरीरावर नाही होत. अंतःकरणाकडे इलाज सुरू होतो. म्हटले कसा? म्हटले तिथं आल्याच्या नंतर एक काढा तयार केला जातो त्या ह्याच्यामध्ये, आणि तो काढा इतका सुंदर असतो. लावणी मृदंग सेवू ब्रह्मरसावडी. हा, या आता बघा ना, लावता येत की नाही मृदंग?
सरांची तगमग चालली. ब्रह्मरस घेई काढा 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 तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल नाम विठोबाचे सत्य नाम विठोबाचे तेने पिडा वारेल तेने पिडा वारेल पत्ते नाम विठोबाचे पत्ते नाम विठोबाचे 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 एक काढा आहे महाराज, फार गुणकारी काढा आहे. ब्रह्मरस घेई काढा. काय होईल त्याने? तेने पिढा वारेल. पळून जाईल नाही म्हटले, वारेल. वारलेली परत येते का? पळालेली येऊ शकते. मी कशाबद्दल? पिढेबद्दल बोलतोय. पिढा पिढा वारली पाहिजे, पळून जाऊ नये. वारलेली पुन्हा येत नसते. ब्रह्मरस घेई काढा. काय होईल? तेने पिढा वारेल. आता अनेक पिढा दूर होऊ लागतात महाराज. आता इथंच तुम्ही बसलेला आहात, आनंदाची अनुभूती आहे की नाही? हे सुख कुठं संसारात मिळतं का? काही नाही महाराज. संसारामध्ये माणसं रात्रंदिवस जरी झटली तर त्यांच्या नशिबी निश्चिंती कधीच नसते, आणि निश्चिती होते फक्त, बाकी काय आहे? आपली निश्चिंती झाली का निश्चिती झाली? माणसं बोलता बोलता म्हणतात, काय करा महाराज, नको नको झालं बा, समजायचं याची जिरली. है की नाही? फार फार संसार करणारी माणसं आहेत महाराज. रावणाने संसार केला, त्याची जिरली, आपली काय उरण कुठं? टपरीला नाव नाही दुर्योधनाचं. सोपं होतं का तू गडी? दुर्योधन टपरी ऐकली तुम्ही? एवढी जिरली त्यांची, तर आपली काय रे? आपला प्रयत्न विसावा घेण्याचाच आहे, पण विसावा मिळाला नाही आणि वसावा पदरात पडल्याशिवाय राहिला नाही. आपलं पोषण नाही झालं, शोषण झालं. शोषण. जिथं शोषण होतं त्याला संसार म्हणतात, आणि जिथं पोषण होतं त्याला परमार्थ म्हणतात. पोषण रात्रंदिवस फिरतो आम्ही. तुम्हाला मी थकल्यासारखं वाटतंय? रोज 100 किलोमीटरच्या पुढेच प्रवास करतो, ड्युटी करून पुन्हा विठ्ठल 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 विठ्ठल. सांभाळतो महाराज. 18-19 वर्ष झाले, अजून गाडी पंक्चर नाही माझी, अजून पंक्चर नाही गाडी. कीर्तनाला कधीच 5 मिनिट सुद्धा अजून उशीर केला नाही, कधीच नाही. आयुष्यात कधी पाकिट उघडून पाहिलं नाही. घेतो तसं बरं का. आता मलाही वाटतं घेऊ नाही सर, पण काय असतं, समाजाची रीत आहे. पाकिट कशासाठी घ्यायचंय? घरच्यांनी बरं बघावं म्हणून, बाकी काय. कारण घरच्यांनी बरं बघितलं तर आपलं बरं आहे. आता हे रोजच बदलावं लागत आहे. बरं, लय मळके कपडे घालून आलो तर माऊली म्हणते, काय माबाची कळा झाली वा, आहे का नाही? आणि चळण असलं तर बाकीचे प्रेम करतात. जोवरी चळण गा, जाऊ द्या, आज आपला विषय नाही. पण जगत असताना, संसार करत असताना वाट्याला आलं ते दमणं, दमलेलीच माणसं. पण जीवन कशासाठी? रमण्यासाठी आहे. दमावं का रमावं? रमावं. आपण रमलो नाही आणि दमल्याशिवाय राहिलो नाही. बरं, काय नाही केलं आपण रमण्यासाठी? रमावं म्हणून काय नाही केलं? रम पिलो आपण. रम तुम्हाला नसेल माहित, रम नाही ना. त्याचं नाव कसं ठेवलंय बघा, ठेवणार आलं त्याला माहिती आहे, तिच्या शोधात आहे, रमण्याच्या शोधात आहे. मग रम. बर, रम पिऊन किती रमली बरं माणसं. तेवढ्या पुरतं असतं, त्याला लगेच मुख्यमंत्री वाटतं ते घेतल्याबरोबर. 2 जण गावंड्याच्या हाताखाली काम करून चालले, ते एकमेकाला म्हणायचे, आपण जर ठरवलं मग उद्याच मुख्यमंत्री होईल. दुसरा म्हणला, अरे पण मी राजीनामा दिला तर होशील ना. म्हणला, नाही तर कसं काय? आता वन नाही.
अंगात ती असते तेवढ्या पुरतं माणसाला बरं वाटतं का काय वाटतं कोणास ठाऊक, पण वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला ते रस घ्यायची सवयचे, ब्रह्मरस घेणार नाही माणसं, पण हे असे सोमरसाकडे गेल्याशिवाय राहत नाही. या रसाने माणसं रसिक नाही झाली, राक्षस झाली. महाराज जीवन रसिक असावं का राक्षस असावं? रसिक असावं. आयुष्यामध्ये ज्याला रसिक व्हायचं असेल त्याने ब्रह्मरस घ्यायचा, आणि ज्याला राक्षस व्हायचं त्याने बाकीचे रस घ्यायचे. बाकीच्या रसांमध्ये राक्षस बनविण्याची ताकद आहे, पण ब्रह्मरस हा रसिक बनवतो. महाराज रसिक बनवतो. त्या रसिकतेचं मूल्य सांगतोय का ओवीत मौली लिहित आहेत. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व. किती बरव परतत्व स्पर्श जैसा. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, परतत्व स्पर्श जैसा. रसिकता असेल तर रोज त्याला परतत्वाचा स्पर्श आहे, परमेश्वराचं दर्शन आहे, त्याला रसिकता म्हणतात. राक्षसाला कायचं दर्शन आहे? जीवनामध्ये आपण या ठिकाणी बाकीच्या गोष्टी घेऊन रमण्याचा प्रयत्न केला. जाऊ द्या, रमी खेळले माणसं कशासाठी खेळले? रमी रमण्यासाठी. रमले का रमी खेळून? मारुतीच्या मंदिर नाही सोडलं यांनी. इकडं सप्ताह चालू तरी काही काही कोपऱ्या कापऱ्यात असते, इकडचं नाही. बरं बघा तुम्ही, बऱ्याच गावांनी ते इतके नादिक माणसं महाराज रात्रंदिवस डोळे फोडीत काय करतात पण अष्टाव. रमी खेळले पण काय रमलं नाही. बरं जाऊन द्या, रमा घरी घेऊन आलो आपण, डीजे लावून पत्रिका छापून, सगळ्या पाहुण्या रावळ्याला काम सोडून बोलावून घेतलं, लग्न लावलं. नवीन 4-2 वर्ष फारच सुखात गेले आपले, नादी लावल्या संसाराने. तुकोबराय म्हणतात गाढवाचं पिलू झाल्या झाल्या इतकं गोंडस असतं ते, माणसाला लाजविल इतकं गोंडस नाही का. गाढवाचे तान्ही पालटते क्षणोक्षणे. गाढवाचं पिलू झाल्या झाल्या जसं गोंडस आहे तसं संसार लग्न झाल्या झाल्या इतका गोंडस असतो. महाराज काय सांगायचं आता, ते काय आपल्याला माहित नाहीत का दिवस होय हा हो का हो नाही का. पण उगाच 4-2 वर्षाने त्याच्या भेटीला जावा. एक जणाचं लग्न होऊन 2-3 वर्ष झाले आणि ते आपलं सारखं पुस्तक वाचायला लागलं, अभ्यास करायला लागला. ती पत्नी म्हटल्या मीच पुस्तक असते बरं झालं असतं, सारखं सारखं त्या पुस्तकातच असतं तुम्ही. तो म्हणलं खरंच बरं झालं असतं तू पुस्तक असते. कस काय? म्हणलं वाचनालयातून बदलून तरी आणता आला असत. काय कराय यालाच तर संसार म्हणतात. संसारात ते संसार सारखं त्याला काही ना काही बदल लागतो. महाराज सप्ताह आल्याच्या नंतर सुद्धा बघा तुम्ही, माणसानं सिस्टीम बदला बरं बदलली, कार्यकर्ते बदला बरं तेच बरं बदलले, कार्यकर्ते बदलून टाक. मंडपाला बदला बरं बदलला, बरं सगळं झालं गाड्या. पण ते महाराज कवर तेच 2-3 काले झाले पुन्हा बोललेले महाराज बदला ना ते. बरं महाराज बदलले, 40,000वाले आणले, 60,000वाले आणले, पिंगळा आणला, आई माझी आणली, सगळे आणले, सगळे महाराज बदलले. आपल्यात काही बदल नाही. आता काय केल्यावर बदललं होईल बरं नेमकं? सप्ताह पलीकडे घ्यायचा तिकडं. हा बदल न होण्याचं कारण एकच आहे, आपण ज्याच्यात रमायला पाहिजे त्यात रमत नाही, आणि ज्याच्यात रमू नये त्यात अडकल्याशिवाय राहत नाही. काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला. काय भुलला ती पतंगे, रंग रंगाले श्रीरंगे, काय भुलला ती पतंगे, काय भुलला ती पतंगे. हे वरच्या रंगाला भुलणं आहे महाराज. आपण वरवर रंगाला भुलतो आणि आयुष्याचं नुकसान करून घेतो. या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला वरून बदलवतील, आतून बदलायचं असेल तर ब्रह्मरस लागतो.
बर, बाहेरून बदल करत राहणं याला संसार म्हणतात आणि अंतकरणातून बदल होणं याला परमार्थ म्हणतात. स्वतःत बदल झाला पाहिजे. हे बाकीचं बदलून काय होणार आहे? हे बाकीचं बदलून 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 आपण एकाचा एक दिवस बदला घेणार आहेत, बाकी काहीच नाही. हे बदलून काहीच होत नसतं. आतून बदललं पाहिजे, अंतकरण स्वच्छ झालं पाहिजे. अंतकरणाला महत्व आहे, अंतरंगाला महत्व आहे महाराज. हे बघा, पायात बूट असतील तर खडीवून चालता येतं, पण बुटातच खडा असला तर डांबरीहून नाही चालता येत. खडीच्या रस्त्यावरून चालू शकतो आपण पायात बूट असतील, पण बुटातच जर आत खडा असला तर डांबरीहून चालता येईल का? बघा तुम्ही प्रयत्न करून, डांबरी आहे चल तसंच खडा बुटात आहे. मग खडा बुटातला महत्वाचा आहे काढणं, आपलं त्याच्याकडे लक्षच नाही. आपल्याला फक्त वरून शर्ट कडक लागतो, आत बनियन मळकं असलं तरी चालतं. बर, बनियन मळकं चालतं म्हटल्यानंतर बनियनच्या आत किती मळकं असेल आपल्याला तो विचार तरी. बाहेर निघाली का माणसं बघा तुम्ही, असलं सुंदर नटवतात स्वतःला बाहेर निघाल्यावर, आणि घरी आला का घरच्यान पळून जावं असं राज. आपलं अंतर्मुख होणं नाहीच आहे, सगळं बहिर्मुख आहे महाराज. बाहेरून सगळं आपल्याला सजवायचं. ब्युटी पार्लर कशासाठी आहेत? अंतकरण शुद्धीसाठी का शरीर? शरीर एक वेळेस आपण बाहेरून नाही रंगवलं तरी चालेल, त्याला किती रंगवलं त्यालाच रंग नाही. काय रंगवत बसले त्याला? त्याला काय रंग आहे? तेच बियर रंग झालेलं आहे ते. अंतरंग इथं रंग आहे आणि त्याला पांडुरंग म्हणतात. ज्याचा अंतरंगच पांडुरंग आहे तो जीवनात जिंकला, तो जीवनात खऱ्या अर्थाने बरा झाला, त्याचं बरं झालं. अंतरंग पांडुरंग व्हावा असं जर वाटत असेल तर आपल्या अंतकरणावर इलाज केला पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, हे बोनी गोपाल राहे तेथे, हे बोनी गोपाल राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, हे बोनी गोपाल राहे तेथे, हे बोनी गोपाल तुकोबराय सांगतात आपल्याला. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, चित्त निर्मळ व्हावं. चित्तासाठी नक्की ब्युटी पार्लर असावं. हे चित्ताचं ब्युटी पार्लर आहे, इथं चित्तशुद्धी आहे. पण आपण या ब्युटी पार्लर मध्ये येत नाही, पण तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. थरावर थर, थरावर थर, फार स्तर घसरला तरी थर चालूच आहेत. बर, कशासाठी चेहरा सजवतोय आपण? देवाने आपल्याकडे पाहावं म्हणून का लोकांनी? आपण जे चेहरा सजवतो लोकांनी पाहावं म्हणून सगळी खटपट आहे का देवाने पाहावं म्हणून आहे? लोकांनी पाहावं. बरं, लोकांनी पाहून आतापर्यंत काय बरं झालं कोणाचं? आपण तेच केलंय आतापर्यंत. काय झालं? तेवढ्यापुरतं बरं वाटतं. जेव्हा एकमेकाकडे पाहतो आपण तेव्हा आमदार झाल्यासारखं वाटतंय. नाही काहीच चव नसते, पण माणसाला उगाच काही वाटतं महाराज. एक जणाचं नवीन लग्न झालं, एका झाडाखाली जाऊन बसले दोघं. ते तिच्या डोळ्याचं वर्णन करत होता. काय सांगू म्हणे, आता तुझ्या डोळ्यात मला काय काय या ठिकाणी पाहायला मिळतं. तुझ्या डोळ्यात सगळं विश्व दिसतंय म्हटलं मला. वर्ण नवीन, आता ते काय श्रृंगार रसातलं बोलणं. आता सगळं विश्व डोळ्यात दिसतंय म्हटल्याच्या नंतर त्या झाडावर एक जणाची गाय चुकली होती, ती वर झाडावर जाऊन बसलेलं होतं. त्याने ऐकलं तिच्या डोळ्यात सगळं विश्व दिसतंय. याला वाटलं बरं झालं आपली गाय दिसली. ते वरूनच म्हटलंय, अरे जाऊ दे बाकीचं, पण आपली गाय बघ ना मला आसपास कुठं असली. आता कशाची गाय दिसते काय दिसते? तिला एका डोळ्याने दिसत नव्हतं. हसलंच आहे मला. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुलला शिवर लिया रंगा, काय भुलला शिवर लिया रंगा, काय भुलला शिवर लिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुलला शिवर लिया रंगा, काय भुलला शिवर लिया रंगा.
चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा. चोखोबराय म्हणतात चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा. काय भुलला शिवरली या रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा. काय भुलला सेवरलिया रंगा. काय भुलला शिवरलिया रंगा. काय भुलला शिवरलिया रंगा. काय भुलला म्हटलं. वरच्या रंगाला भुलले आपण चोखोबराय सांगतायत. अरे अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. आणि जर अंतकरण शुद्ध व्हावं वाटत असेल तर एकच पर्याय आहे, भगवंताजवळ संपूर्ण समर्पण. बस शरणागती करा. हे चित्त देवाला देऊन टाकावं. सतत भजन भगवंताचं त्यामध्ये असावं. ब्रह्मरसाचं सेवन करावं. अर्जुनासारखं पाहणं त्या अर्जुनाकडे. रोमारोमातून श्रीकृष्ण 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 सतत भजन आहे. शरणागत असलेलं अर्जुनाचं जीवन आहे. कधी कधी पूर्ण परमात्मा स्वरूप जरी जीवन असलं तरी बाधा निर्माण होतातच. रणांगणावर आल्यानंतर अर्जुनाने सगळं गोत्र पाहिलं. तसा पूर्ण ऍडमिटच असलेलं अर्जुनाचं जीवन आहे. भगवंताच्या चरणाजवळ मागायला गेला तेव्हा सुद्धा सैन्य नाही मागितलं अर्जुनाने. काय मागितलं? देवा फक्त तू पाहिजे. आहे की नाही? ते दुर्योधनाला घेऊ दे म्हटलं. बाकीचे एवढं एकनिष्ठ असलेलं जीवन, पण रणांगणावर आल्याच्या नंतर लढण्यासाठी आलेला अर्जुन रडू लागला. महाराज लढायला आला आणि रडायला लागला. पण शरणागतीचा किती फायदा होतो बघा. पूर्ण विश्वास भगवंताच्या चरणावर. गलित गात्र झाला. देवा मी का भस्मासूर आहे. जेथेची कृपे लाही वरू तेथेची मनव्या विचारू. मी का भस्मासूर अर्जुन म्हणे. मी का भस्मासूर यांना हे तर माझं आहेत. भगवंतांनी ओळखलं. जिने संग्रामी हरू जिंतीला निवात कवचाचा टावो फिडिला तो अर्जुन. मोहे कवळीला क्षणा माझे. मोहरूपी बाधा झाली महाराज. पण विश्वास भगवंताजवळ आहे. काहीच कळना. आणि मग अर्जुन भगवंताला असं म्हणतायत, देवा तू जाणावे निकेते आम्हा सांगावे. तो सखा सर्वस्व आघवे आम्हासी. हे शरणागती बरं. तू सखा सर्वस्व. आम्हाला जर सर्वस्व जर कोण असेल जीवनात तर फक्त तू आहे. आता तूच आमची इष्ट देवता. तूच गुरु. तूच बंधू. तूच पिता. सर्व काही तूच आहे. हे ऍडमिट असलेलं अर्जुनाचं जीवन बाधा झाल्याच्या नंतर भगवंताने एवढी अचूक वल्ली प्रेमानं दिली अर्जुनाला. काय सांगावं महाराज. तिचं नाव गीता आहे. गीता हे अर्जुनाला प्रेमाने भगवंताने दिलेली वल्ली आहे. तुकोबराय सांगतात काळजी करण्याची गरज नाही आहे. त्याच्याकडे ऍडमिट असल्याच्या नंतर कोणतीही बाधा होऊ द्या तरी वल्ली अभंगाच्या दुसऱ्या रोगाईसे द्यावे वल्ली. रोगाईसे द्यावे वल्ली. रोगाईसे द्यावे वल्ली. रोगाईसे द्यावे वल्ली. रोगाईसे
रोगाईचे द्यावे वल्ली रोगाईचे द्यावे वल्ली झाले झाले बदाते झाले झाले बदाते झाले झाले बदाते झाले झाले बदाते रोगाईचे द्यावे वल्ली रोगाईचे द्यावे वल्ली रोगाईचे द्यावे रोगाईचे द्यावे वल्ली झाले झाले बाधाते झाले झाले बाधाते झाले झाले बाधाते झाले झाले बाधाते रोगाईचे झाले वल्ली रोगाईचे झाले वल्ली रोगाईचे झाले वल्ली रोगाईचे जीवन तिथं ऍडमिट असेल तर तुकोबराय सांगतात रोगाईशा द्याव्यावरली जसा रोग असेल. अर्जुनाला या ठिकाणी बाधा जाणे झाली बाधा ते झालेली बाधा भगवंताने ओळखली आणि अचूक वल्ली दिली. गीता ही वल्ली घेतल्याबरोबर अर्जुन तरतरीत झाला. गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझी आपण आता सांगणे पुसणे काही नाही म्हटलं आता करिष्य वचनम तवा नाही का. हा तरतरी झालेला अर्जुन धनुष्य उठवतो महाराज आणि सगळं युद्ध जिंकून जातो. ही कशाची ताकद आहे? त्या वल्लीची ताकद आहे. आपल्याला सुद्धा पाहिजे ती वल्ली मिळते पण आपण तिकडे वल्ली घ्यायला जातच नाही. इकडेच गल्ली बोळाने हिंडत येत लोक. आता करायचं काय नाही का. जिथं जावा तिथं जात नाही आहे की नाही. संत सज्जनी लागतंय का संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे. भुकते ना मोकते फुकाच साठे कोण तयाकडे न पाहेरे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया सुख देईल विसावा. काय ताकद आहे महाराज. त्या दवाखान्याकडे निघालं तरी सुद्धा गुण यायला सुरू होतो असा तो दवाखाना आहे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका मने व्रत होती तर नेरे. 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 नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावात खेळिया सुख देईल विसावा. तिथं गेल्यानंतरच विसावा आहे महाराज नाही तर विसावाच नाही. आपण कुठेही विसावा जरी घेतलो तरी समाधान शांती फक्त या ठिकाणी त्या भगवंताच्या चरणाजवळ आहे. भगवंताच्याच या ठिकाणी त्या दवाखान्यात बाकीकडे नाहीच. तिथं गेल्यानंतर महाराज पाहिजे ते मिळते. अहो रोगावर वल्ली मिळाली यात काय नवलंय पण पाहिजे ते जे पाहिजे ते आहे रे. बरं असंही नाही वा तिथला डॉक्टर असंही म्हणत नाही लय सिरियस पेशंट आहे जाऊ दे तिकडे इथं नाही घेत मी असं म्हणत नाही. ते खटनट यावे शुद्ध भवनी जावे. 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 खटनट
उभा राहावी तारी वाजवावी गुरुजी उभा राहावी तारी वाजवावी गुरु उभा राहावी वाटही चालावी कोणालाही ऍडमिट होता येतं महाराज, असं काही नाही. काही माणसं म्हणतील वा आम्हाला कसं काय घेतील का, आम्हाला घेतील, काळजी करू नये. सगळ्यांना वैद्यच तसा आहे महाराज, तो तज्ञ आहे. तिथं गेल्यानंतर महाराज सगळ्या व्याधी या ठिकाणी दूर होतात. काळजीच करू नका महाराज. पण गेलं पाहिजे बरं का दवाखान्यात, त्या लांबून लांबून हिंडून नाही व्हायचं, जावं लागतं नाही का. मथुरेमध्ये प्रवेश केल्याबरोबर कुब्जा मातेला पाहिलं भगवंताने आणि सुंदरा म्हटले. आता सुंदरा म्हटल्याच्या नंतर ती बाकीची माणसं म्हटली, जवळ जी होती ती सगळी म्हटली, देवा इथं सगळ्यात वाकडी तिकडे असणारी कुरूप असणारी कुब्जा, आणि तुम्ही तिला कसं काय सुंदरा म्हटले. भगवंत म्हणतात, तुम्ही कशावरून पारख करता बरं सुंदरतेची सौंदर्याची. म्हटले शरीरावरून. म्हटले मी शरीर नाही पाहत, मी अंतकरण पाहतो. इथं जमलेल्यांमध्ये सगळ्यात सुंदर माझी कुब्जा कशावरून आहे, तर तिथं सगळ्यात सुंदर अंतकरण आहे, आणि म्हणून मी तिला सुंदरा म्हटलो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतकरण तपासत असतो. जसं ते डॉक्टर रक्त घेतात, ते ब्लड चेक करावं लागतं की नाही, ब्लड मध्येच कळतं ना किती शुगर, कोणतं प्रमाण किती. तसं भगवंत आपलं रक्त वगैरे काय घेत नाही, अंतरीची घेतो गोडी. अंतकरणाची तपासणी होते, आणि हळूहळू का होईना अंतकरण शुद्ध करण्यासाठी सगळ्या ट्रीटमेंट भगवंताच्या दरबारात होतात. कुब्जेचं जीवन भगवंताला आवडलेलं, सुंदर अंतकरण कुब्जेचं. भगवंत जवळ जातात आणि हनुवटीला हात लावतात. हनुवटीला हात लावल्याबरोबर भगवंताने सगळेच पार्ट बदलून टाकले, शरीराचे पार्टच बदलले महाराज. काय हॉस्पिटल आहे बघा. काय नाही लेकर दिसत आहे, जाऊ दे काय नका म्हणू त्यांना, पुढे सप्ताह करायचं त्यांच्या जीवावर आपल्याला. ऐका विठाला 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 विठाला. ओ हनुवटीला हात लावल्याबरोबर कुब्जा वाकडी तिकडे असणारी सगळे पार्ट कुरूप होते महाराज. खेळत आहेत बघा ते मंदिरात, त्यांची काय चुकी, ते रमलेली जाऊ नये ते, त्यांना काय. माईकवर गेली ती, त्यातले त्यात ते म्हणले असेल इकडंच चाललंय भाई माईकवर, मग आम्ही काय कमी आहेत काय. त्यांनी ताबा नळवलाय महाराज. विठाला विठाला हरी विठाला 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 विठाला. हो प्लॅस्टिक सर्जरी नाही, पार्टच दुसरे टाकले. बरं किती वेळात इकडं हॉस्पिटलला हात बरा करायचा, पाय बरा करायचा असला 6-6 महिने. आम्ही सरपंच कुठे गेले, लागलंय थोडं किती दिवसापासून बघा ना, आहे का नाही. हे दवाखान्यात काय खरंय, म्हणजे खरंय जावंच लागतंय, त्याशिवाय पर्याय. पण तिथं एका क्षणात महाराज, बरं एक पार्टची किंमत किती आहे मला सांगा बरं. डोळा दुसरा टाकायचा असला किती पैसे लागतील, पाय बदलायचा किती पैसे लागतात, हात बदलायचे किती पैसे लागतील, नाग बदलायचं, सगळं शरीरच सुंदर केलं कुब्जेचं. आणि ती सगळी माणसं म्हटले, देवा अरे काय देणं आहे तुझं. म्हटले कशामुळे दिलंय, तिचं प्रेम तेवढे. म्हटले पैसे, म्हटले अजिबात द्यायचे नाही. रुका
रोगायचे जावे वल्ले रोगायचे जावे वल्ले रोगायचे जावे वल्ले जावे वल्ले रोगाईचे जावे वल्ले शारीरिक बाधा दूर केली, मानसिक बाधा दूर केली. मी अनेक बाधा सांगेल तुम्हाला झालेल्या, पण वेळ संपत आला आपला. खूप ज्याला शारीरिक बाधा होती भगवंताने ती क्षणार्धात दूर केली. पण काय पाहिलं? फक्त पाहे बोल प्रीतीचे प्रेम पाहिलं. रोका द्यावा लागला नाही, पैसा द्यावा लागला नाही, कुठलंही मोल वेचावं लागलं नाही. फक्त तिचं प्रेम पाहिलं आणि प्रेमाच्या बदल्यात सर्व काही दिलं. आपणही भगवंतावर खूप प्रेम करा. संसारावर आपलं प्रेम आहे, पण तो पात्र नाही. त्याच्यासाठी प्रेम करण्यासाठी पात्रही पवित्र लागतं. आणि जर या जगात सगळ्यात पवित्र कोण असेल तर फक्त परमात्मा आहे. आणि म्हणून पवित्र अशा परमात्म्यावर इतकं प्रेम करावं की अक्षरशः त्याने आपल्याला जवळ करावं. इतकं ते प्रेम सुंदर आणि एकरूप असावं. पै भक्ती एके मी जाणे तीर्थ सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भगवंताला फक्त भाव लागतो, प्रेम लागतो. भाव के बस में है भगवान, भाव बिन कुछ भेद दे, भाव बिन कुछ भेद दे, लागत सब वीरान, भाव के बस में है भगवान. भावानेच मिळतो मला. पैशाने सगळं मिळेल तुम्हाला, सगळं मिळेल. जगाच्या या बाजारात फिरत असताना पैशानं सगळं मिळेल. काय मिळत नाही पैशानं? महाराज सुद्धा मिळतात. महाराज पैशानं महाराज मिळतात. बदलतात सगळे पैशाने महाराज, सगळे बदलतात. कोण बदलत नाही पैशानं? पैसा पाहिल्यानंतर भल्या भल्यांमध्ये बदल होतो. मलाच आज जर जास्त पाकिट देण्याचा फोन आला असता तर काय सांगता येते. सकाळीच कीर्तनात एक जणाने मला बुक्का लावला, असा भंडारा लावल्यासारखं. जागरण गोंधळून आलेलं होतं. त्याला वाटलं ते भंडारा जसा लावते तसंच ते हार घालायला आल्यावर त्याने आपला असा घेतला खोंगा, वडला, सारा काळाच झालो पुढं. पण इतका राग आला, ते पाया पडायला खाली वाकल्याच्या नंतर मी म्हणलं याच्या पाठीतच बुक्का घालावा. पण पायावर ते दर्शन घेताना त्याने 500 रुपये ठेवले. खरखरा राग उतरून गेला माझा. ते काळे हात झालेले इकडे तिकडे असं बघत होतं ना. मी म्हटलं पुस, नेहरूला पुसले तरी चालेल, आता काय अडचण नाही. माझी काही चूक आहे त्याच्यात? हे सगळा घोटाळा कोणी केला? पैशाने. परमात्मा नाही बरं असं होतं. पैशाने मिळेल सगळं तुम्हाला, पण परमात्मा फक्त प्रेमानच मिळतो. आणि ते प्रेम करायचं असेल तर फक्त भगवंतावर करा. आयुष्य जगत असताना सगळं करण्यासाठी पैसा लागतो, पण प्रेम करायला पैसे लागत नाही. माणसं सगळं करतात पण प्रेम कोणावरच करत नाही. आता जाऊ दे, आपल्याला वेळ नाही सांगायला, पण प्रेम हे देवाचं देणं आहे आणि देहभाव घालविण्याची शक्ती आहे. जीव जगत आणि जगदीशाला जोडणारं हे प्रेम जर आपल्याला व्यक्त होता आलं तर एक दिवस हे व्यक्तिमत्वाच ईश्वर रूप होतं. ही प्रेमाची ताकद आहे. करत नाही माणसं, प्रेम करत नाही. आता करावं प्रेम महाराज, एवढीच एक प्रार्थना करतो. आम्ही प्रेम कराल ना तर भगवंत तुम्हाला सर्व काही देईल. का देईल बरं? दयाळू आहे म्हणून. तुकोबराय सांग, तुका म्हणे दयावंत, 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 तुका म्हणे दयावंत. सदा चिता दीनाचे, सदा चिता दीनाचे, रोगाईच्या व्यागावते,
विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई जय जय हरी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय बोले ज्ञानेश्वर महाराज की जय भैरवनाथ जय विठोबा रखुमाई जय हरी जय विठोबा रखुमाई वैदिक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे रोगा ऐशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधाते निधी रुकावे चुमोल पाहे बोल प्रीतीचे रोगा ऐशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधाते तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची रोगा ऐशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधाते 9 वाजलेले आहेत. मिळालेल्या वेळेत थोडासा भावार्थ पाहिला. जे चांगलं आहे ते सर्व संतांचं आहे, सद्गुरूंचं आहे. काही चुकीचं वाटलं असेल, एखादा मुखातून शब्द चुकीचा गेला असेल, ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. ते माझं मला परत करा. पण चांगलं सोबत न्या, चांगलं जीवन जगा. तरुणांना माझी एकच प्रार्थना आहे, चांगल्या विचारात राहा, सत्संगतीत राहा, कुसंगतीत जाऊ नका आणि व्यसन करू नका. एवढीच एक प्रार्थना करतो. अत्यंत गोड असा हा सोहळा सर्व तरुण मंडळी एकत्रित येते. अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे. बघा, तरुण जेव्हा या ठिकाणी धावपळ करतात ना, तेव्हा समाज त्यांच्या मागे चालत असतो. तरुण चालू लागला की या ठिकाणी समाज त्यांच्या मागे उभा राहत असतो. तरुण जर उभा राहिला तर समाज खाली बसत असतो. तरुण जर खाली बसला तर समाज झोपी जातो. आणि तरुणच जर झोपी गेला तर समाज मरून जातो. समाज या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल चालला पाहिजे, तर तरुणांची धडपड गरजेची आहे. आणि ती इथं आल्यानंतर पाहायला मिळते. सर्व तरुणांच्या चरणी माथा ठेवतो. त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे परमस्नेही उत्तम कीर्तनकार वाघ सर, फार दिवसापासून आमचा स्नेह आहे. त्यांच्या स्नेहातून तुम्हा सर्वांचं दर्शन आहे. तुमच्यावरही माझं तेवढंच प्रेम आहे जेवढं सरांवर आहे. फक्त परिचय नसल्यामुळे व्यक्त झालं नसेल, पण असं काही नाही, सर्व मला सारखेच आहेत. आमचे वाबळे मौली, अत्यंत गोड जीवन, पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. आपल्या भूमीतल्या माणसांचा सन्मान करता येणं हाच परमार्थ आहे की नाही? भूमिपुत्रांचा सन्मान करणं, भूमीमध्ये आपल्या माणसांचा सन्मान होणं, हे भूमीची ताकद असते, एक संस्कार असतो. असो, आलेली सर्व महाराज मंडळी, आळंदीची मंडळी, मृदुंगाचार्य, टाळकरी मंडळी, कार्यकर्ते मंडळी, सर्वांना वंदन आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी माथा ठेवतो आणि सर्वांनी माऊलींचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. सिस्टीम पण छान आहे बरं, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. सिस्टीमसाठी माझ्यासोबत आलेले बिभीषण महाराज शिंदे उत्तम कीर्तनकर आहेत. सुंदर गोड असं आमच्या गुरुकुलचं वैभव आहे. आष्टी या ठिकाणी ज्ञानाई तुकाई गुरुकुल, फक्त क्लास असतात आणि क्लासमधूनच सुंदर असे कीर्तनकार तयार झाले. जवळजवळ 30 ते 35 कीर्तनकार आमच्या गुरुकुलचे आहेत. सर्व ठिकाणी आपल्याला कीर्तनं त्यांच्या ऐकायला मिळतात. असो, आपणही कधी कोणाची इच्छा असेल तर आपल्या गुरुकुलशी संपर्क करू शकता. सगळं विनामूल्य आहे, 1 रुपया पण लागत नाही. फक्त रविवारी मात्र 4-5 तास द्यावे लागतात. रविवार आमच्यासाठी द्यावा लागतो, एवढंच आहे. असो, पुनश्च एकदा
आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. भगवंताच्या चरणी सेवा समर्पित. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय